राजे, हा बोला. नमस्कार. नमस्कार. महेश कोसे बोलतोय. महेश भाऊ बोला की. आपली पहिली ओळख अनिकेत हॉटेल. हो अनिकेत हॉटेल बरोबर. महत्वाचा विषय असा झाला आहे, आमचे एक मित्र आहेत सिद्धू गावकर म्हणून. हा त्यांचं त्याने काय झालं मग असे चुकवून हा 35,000 रुपये ऑनलाईन दुसऱ्याला गेले. हा हा आता ते वर्ध्याचा माणूस आहे. वर्धा. हा वर्धा. हा डिटेल काढले पण वर्ध्यामध्ये आपलं कोण ओळखीचं नाही. हा हा आता मी तुमचं त्याला सगळं रेकॉर्डिंग रोज बघायला पत्रकार आहे मी सगळं एबीपीला. पण आता कसं झालंय ओळखीचं कोण तिथं आता आमचे आहेत पण तुमचे बी कोण ओळखीचे असतील तुम्हाला डिटेल्स पाठवतो. नंबर आहे का त्याचा? पैसे हा नंबर आहे. नंबर उचलीत नाही ती. त्याला पैसे बी काढून घेतले. हे गरीब आहे आपलं कम्प्युटर रेट करून खातंय. बँकेतून टाकायचं त्याच्यावर टाकली पण ते बँकेला काहीच केलं नाही. आता त्यानं पैसे काढले. डेबिट फीज मारतात त्या अकाउंटला. हॅलो ते टाकून बी आपल्याला राज्य काही फायदा होणार नाही. त्याला जर कोण ओळखीचं तिथे गेलं त्याला जर मला ती बा पैसे असं आहे अडचणीतला माणूस आहे. चालतं चालतं. कुठल्या वर्ध्यामधला? मी तुम्हाला डिटेल टाकतो सगळं. पाठवा मला पाठवा. टाकवतो लगेच बघा. नंबर पाठवता जाऊ. हो सर. हॅलो हॅलो बोला ना साहेब. नमस्कार. नमस्कार बोला. काय म्हणता? काय ना मजेत आहे का? ओळख म्हणलं तीच करून बघा. नाही नंबर कुठं आता वर्ध्याला आहेत का तिकडे मुंबईला आहेत? मी इकडे जयपूरला आलो आहे. जयपूरला. अरे बाप. एक मदत पाहिजे होती आपल्या वर्ध्यामध्ये. अहमदपूर म्हणून तालुका आहे का तिथं? अहमदपूर? अहमदपूर नाही अहमदपूर नाही वर्धेमध्ये. एक मिनिट. काय झालंय एका पोराचे पैसे गेले 35,000 चुकून त्या पोराच्या अकाउंटला. बरं. पण ती पैसे बी काढले तर मोबाईल बंद करून टाकले ते पुढच्या. सांगा ना मला प्रॉपर हे द्या. वार्ड नंबर पेठ अहमदपूर असं दाखवलंय. आष्टी तालुका आहे बघा. आष्टी तालुक्यात. आणि अहमदपूर काहीतरी गाव दाखवतो तिथलं. आष्टीमध्ये अहमदपूर. बरोबर. पूर्ण नावाने डिटेल पाठवा. मी तिथे आष्टी मला जो पोरगा त्याला पाठवून पाहतो त्याच्या घरी. बघा बरं जरा. आहेत का तिथं कोण आपले? नाही आष्टी नाही पोर आहेत ना? हो पाठवतो लगेच व्हॉट्सअपला. हॅलो. मुलाच्या वडिलांशी माझं बोलणं झालं. आपला पोरगा त्या घरी गेला होता. ठीक आहे. अच्छा. ते म्हणे सर आम्ही संध्याकाळपर्यंत पैसे वापस करतो म्हणे. ठीक आहे. कोणतरी पोलीस पाटील पण आलं होतं म्हणे माझ्याकडे. ठीक आहे. मी करतो बा म्हणे. मग त्याला येऊ द्या म्हणे. कंपनी आला का म्हटलं काका देऊन द्या म्हटलं. काय म्हटलं माझ्या जवळचे लोक आहे ते. ठीक आहे. बरोबर. नाही साहेब म्हणे देतो म्हणे पैसे वापस. आपण एवढी मोठी गोष्ट नाही आहे म्हणे. ठीक आहे. अच्छा. मी त्याला म्हटलं ज्या अकाउंटवर आले तुम्ही लागत त्याच्यावर त्याला पाठवायला म्हटलं पैसे. आणि मला फोन करा म्हटलं. ठीक आहे म्हणे. चालतंय. ठीक आहे. ठीक आहे. नाही तर काही नाही. आपला पोरगा आहे तिथे म्हणजे आपण केव्हाही घरी जाता येते. ठीक आहे. पैसे होऊन जाईल ना. घाबरू नका म्हणा तुम्हाला. ठीक आहे. चालतंय साहेब. चालतंय. ओके. हो धन्यवाद. हो. हॅलो. नमस्कार. सुनील राजे बोलतो मी. बोला की. ते पैसे भेटले का हो? त्यांनी पाठवले आता उद्या भेटतील. उद्या भेटतील का? पण केलेत ना रिटर्न तर? हो. तेच विचारण्यासाठी फोन केला मी. ते आपण पोरं पाठवले ना तिथं. हो. धन्यवाद साहेब. कुठं आहे? बोला ना. हो नमस्कार. भेटले बरं ते पैसे? मिळाले ना? अकाउंटला जमा केले त्याने. हो मला आला होता त्याचा मेसेज म्हणून मी तुम्हाला कन्फर्म केलं. म्हणे की सर कन्फर्म करून घ्या म्हणे. नाही मला म्हटलं ठीक आहे मी उद्या करेल म्हटलं म्हणून तुला मेसेज टाकला. अच्छा. एक मिनिट त्यांच्याशी बोला. एक मिनिट. त्याने आले आता भेटायला मला. साहेब तुमचे खूप आभार बरं का. अरे नाही आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना ही बँकवाले वगैरे लय परेशान केले असते. नाही एकमेकांची आपण आता भाऊ आमची ओळख झाली तिथे त्याच्यामुळे कसं आहे आम्ही एकमेकाला मदत करायला लागतो. तो काही विषय नाही. हॅलो. भाऊ. बोला. चालतं म्हणलं. धन्यवाद. बरं नाही धन्यवाद कसला बस आपले असंच आपले एकमेकास सहाय्य करू.
असं तुमच्या हाताने गोरगरिबाची सेवा हो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अरे तर तुम्ही काही चांगली कामं करता, तुम्ही लोकांसाठी काम करता, त्यामुळे आम्ही काही काम करू. हो हो चालतं, धन्यवाद. काय असेल तर सांगा जाऊ मला पण. बिलकुल बिलकुल, आलो काही लातूरला भेट घेईल नक्की. ओके साहेब, धन्यवाद. ओके.